नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षाचा नाशिकमध्ये उत्साहात शुभारंभ। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा नाशिकमध्ये उत्साहात शुभारंभ झाला। भारतीय जनता पार्टी, शिवसेना युवक मित्र मंडळ व माजी महापौर विनायक पांडे यांच्या पुढाकारातून भव्य जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक बबलू शेलार व भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। कार्यक्रमात 11,000 किलो लाडूचे वाटप व भगवे फुगे आकाशात सोडून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमास भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार, लक्ष्मण सावजी, आदिती पांडे, बबलू शेलार, शाहू महाराज, हरिभाऊ लोणारी, यतीन वाघ, करुणा गायकवाड यांच्यासह शिवसेना युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप कानडे, उपाध्यक्ष संदेश फुल, ऋतुराज पांडे, अनिल क्षत्रिय, दत्ता क्षीरसागर, शिवा चव्हाण, दीपक चौगुले, निलेश इंगळे, वसंत जेजुरकर, निलेश कुसमुडे, प्रकाश मोरे, दिनेश साठे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी माजी महापौर विनायक पांडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला। त्यांनी सगळ्यांनी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनामध्ये पुढचं काम केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला राजकीय परिस्थिती वेगवेगळे मोड घेत होती, 1984च्या इंदिराजींच्या निधनानंतर ज्या महाराष्ट्रामध्ये आणि काँग्रेसच्या सगळ्या क्षेत्रावर अंधार पसरला होता, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये नव्या पद्धतीने राजकारण करण्याचं ठरवलं आणि 84ला आपल्याला यश नाही आलं, परंतु 84 ते 85 ते 89 या 4 वर्षामध्ये श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे, आमचे स्वर्गवासी प्रमोदजी महाजन, गोपीनाथजी मुंडे, लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी या सगळ्यांनी मिळून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती आकाराला येण्यासाठी त्या 4 वर्षात प्रयत्न केले आणि 1989 पासून आकाराला आली युती 2004 पर्यंत अव्याहतपणे चालली आणि युतीचं राज्य महाराष्ट्रानं, या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा सत्ता सूर्य कधी मावळतच नाही अशा भ्रमात असलेल्या काँग्रेसला बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, अडवाणी, अटलजी, गोपीनाथजी मुंडे यांच्या महायुतीनं त्यावेळेला एक महाराष्ट्रामध्ये क्रांती केली आणि 1995ला युतीचं सरकार येऊन माननीय मुरली मनोहरजी जोशी हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले। महाराज चौकात मी ज्या वेळेला 71 साली 11 वर्षाचा होतो तेव्हापासून तिळगुळ वाटेला आम्ही जमत होतो। 71 साली केली सुरुवात, आज 2026 साली हे फळाला आलेली आहे। मला त्याचा सार्थ अभिमान आहे आणि श्रद्धेय बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी आज या लाडूची वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम होतोय। मी इथल्या तमाम जनतेला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत, परंतु या नव्या समीकरणानं नाशिकचा येणारा कुंभमेळा आणि नाशिकचा येणाऱ्या काळातला विकास हा अधिक जोमानं, अधिक गोडधोड विकासाची चालू राहील असा मला विश्वास वाटतो। आदरणीय श्रद्धेय बाळासाहेबांचा आपल्याला आशीर्वाद असणार आहे, त्यांच्यातही त्या ठिकाणी अभिवादन करतो आणि या ठिकाणी शिवसेना मित्रमंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, विनायकराव पांडे, ऋतुराज पांडे, सगळ्या सहकाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद देऊन त्यांचं अभिनंदन करतो आणि अभिचिंतन करतो। शिवसेनेत काम करीत असताना गेल्या 43 वर्षापासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करायचा आणि गेल्या 12 वर्षापासून आपल्याला जयंती साजरी करावं लागते आणि हे जयंतीचं शताब्दी वर्ष आहे। शताब्दी वर्ष असल्यामुळे तुम्हाला माहिती असेल, नुकत्याच महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युवक मित्र मंडळाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं शताब्दी वर्ष पूर्वी ज्या पद्धतीने साजरं करायचं त्याच पद्धतीने आज पण आम्ही साजरा केलेलं आहे। सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते या ठिकाणी उपस्थित होते बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी। निश्चितपणे सांगतो, बाळासाहेब ठाकरे हे कायम संपूर्ण हिंदूजनांच्या स्मरणात राहतील आणि हिंदूजनांसाठी बाळासाहेबांनी इतकं मोठं काम केलेलं आहे। म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने ह्या ठिकाणी शताब्दी वर्ष साजरे केलेले आहे। बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे। हवेत फुगे सोडले आणि फुगेंना भगवे झेंडे लावून अवकाशामध्ये फुगे सोडून बाळासाहेबांना अभिवादन केलं। त्याचप्रमाणे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे 11,000 लाडूंचंही वाटप करण्यात आलेलं आहे। म्हणून पुन्हा एकदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो।
बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो. हे वर्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. मला आजही आठवतं, ज्या दिवशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं, आपल्यातून ज्यावेळेस ते स्वर्गवासी झाले, त्यावेळेस मी गुजरात राज्यात प्रचार करत होतो. गुजरात राज्याच्या निवडणुका सुरू होत्या आणि ज्यावेळेस टी व्हीवरती बातमी वाचली, त्या दिवसभर मी काही प्रचाराला बाहेर गेलो नाही. त्यामुळे सर्व गुजरातचे जे उमेदवार असतील, प्रचार करणारे पदाधिकारी कार्यकर्ते असतील, ते विचार करत होते का हा माणूस दिवसभर का बाहेर गेला नाही. तर त्यांना सांगितलं, बाळासाहेब होते आणि बाळासाहेबांची उंची कोणीही गाठू शकणार नाही असा नेता या देशात नव्हे तर जगात प्रसिद्ध झाला होता. बाळासाहेबांनी एखादा शब्द काढायचा आणि तो हिंदू बांधवांनी झेलायचा, अशी बाळासाहेबांची ख्याती होती. आणि फार मोठ्या मनाचा, दिलदार मनाचा राजा माणूस बाळासाहेब होऊन गेले. मी बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सर्व हिंदू बंधू भगिनींना एकच आवाहन करतो की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपण सर्वांनी पुढे नेऊ. त्यांना अभिप्रेत असलेली लोकशाही कशा पद्धतीने या देशात केली पाहिजे त्याचं आपण अवलोकन करू आणि त्यांच्या मार्गावरून आपण मार्गक्रमण करू. हीच खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतंय. पुन्हा एकदा श्रद्धेय बाळासाहेबांना विनम्र अभिवादन.